विद्यार्थी मित्रांनो, जीनियस मॅथ अँड ट्रिक या पुस्तकातील प्रत्येक चॅप्टरचे व्हिडिओ आपण पाहत आहोत. आजचा चॅप्टर आपण पाहणार आहोत वर्ग समीकरणे. यामध्ये वर्ग समीकरणे म्हणजे काय, अल्फा आणि बीटा यांच्या किमती कशा शोधायच्या, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये येणारी महत्त्वाची प्रश्न, सराव आणि महत्त्वाच्या ट्रिक आपण पाहणार आहोत. जर आपणास हे पुस्तक हवं असेल तर लवकरच हे पुस्तक आपण मागवू शकतात किंवा आपल्याला कोणत्याही पुस्तकालयामध्ये हे पुस्तक उपलब्ध होईल. पाहूयात बेसिक मॅथ अँड ट्रिक 21वा चॅप्टर वर्ग समीकरणे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण वर्ग समीकरणे. यामध्ये वर्ग समीकरण म्हणजे काय, वर्ग समीकरणाचं स्वरूप काय असतं, मधले पद शोधणे, पहिले व तिसरे पद शोधणे, वर्ग समीकरणाची उकल, सराव उदाहरणं आणि त्याचबरोबर समीकरणाचे मूळ शोधणे. यामध्ये अल्फा प्लस बीटाची किंमत काढणे असेल, त्यानंतर अल्फा वर्ग प्लस बीटा वर्गची किंमत काढणे असेल, अल्फा मायनस बीटाची किंमत किंवा अल्फा बीटा म्हणजे काय, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये होणार आहे. कारण अल्फा बीटा याच्यावर पोर्टलमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही जर पोर्टलचे पेपर पाहिलात तर नक्कीच तुम्हाला या प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतील. तर पाहूया सुरुवातीला वर्ग समीकरण म्हणजे काय आणि वर्ग समीकरण असण्यासाठी किंवा वर्ग समीकरणची नेमकी कंडिशन काय असते की त्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो. तर वर्ग समीकरण पाहत असताना आपण या ठिकाणी काही समीकरणं मांडलेली आहेत. या समीकरणाचा जर विचार केला, पहिलं समीकरण आहे यम वर्ग अधिक 4m अधिक 3. दुसरं समीकरण आहे एक्स वर्ग अधिक 10x अधिक 24. तिसरं समीकरण आहे एक्स वर्ग वजा 12m, या ठिकाणी एक्सच घेऊयात आपण, एक्स वर्ग वजा 12x अधिक 32. 9x वर्ग अधिक 12xy अधिक 4y वर्ग, m वर्ग अधिक 10m अधिक 25. तर या सर्व समीकरणामध्ये चलाचा घातांक जो आहे, चलाचा घातांक किंवा घात हा तुम्हाला 2च दिसेल. प्रत्येक ठिकाणी जर पाहिलात तुम्ही तर चलाचा घातांक किती येतो, 2. म्हणजे जर चलामध्ये किंवा बहुपदीमध्ये चलाचा घातांक 2 असेल, 2 असेल तर या सर्व समीकरणाला वर्ग समीकरणे असे म्हणतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व वर्ग समीकरणाचा अभ्यास करणार आहोत. यांची अवयव शोधणे, उकल शोधणे, या सर्व प्रकारचा अभ्यास आपल्याला आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये करायचा आहे. तर पाहूया वर्ग समीकरण तयार कशी होतात, त्यांचा गुणाकार काय असतो. तर वर्ग समीकरणाचं स्वरूप आपण या ठिकाणी वर्ग समीकरणाचं स्वरूप पाहिलेलं आहे. यामध्ये x अधिक a कंसाचा वर्ग बरोबर x वर्ग अधिक 2ax अधिक a वर्ग. हे सूत्र आपण a अधिक b कंसाचा वर्ग यावरून लिहिलेलं आहे. a वर्ग अधिक 2ab प्लस b वर्ग. तर हे x अधिक a चा वर्ग आहे, म्हणजे हा वर्ग आहे, म्हणजे हे पण वर्ग समीकरण तयार होतं. किंवा या ठिकाणी दुसरं एक समीकरण आपल्याला दिसतं, x अधिक a x अधिक b बरोबर. आता हे आपण विस्तार डायरेक्ट लिहिलेला आहे. तर हा विस्तार नेमका कसा आला, x वर्ग अधिक x कंसात a अधिक b अधिक ab. तर पहा या ठिकाणी जर विचार केला आपण, x अधिक a आणि x अधिक b चा गुणाकार करायचा आहे आपल्याला. तर सुरुवातीला ह्या x न गुणून घ्यावं लागेल. x न जर ह्या पदाला गुणलं म्हणजे आपल्याला हा गुणाकार सोडवून घ्यावा लागेल. तर हा गुणाकार नेमकं करत असताना x अधिक a x अधिक b, या x न ह्या x ला गुणा, x न x ला गुणल्यानंतर x वर्ग अधिक x न b ला गुणा म्हणजेच bx अधिक पुन्हा a नी x ला गुणा ax अधिक a आणि b चा गुणाकार करा ab. त्यानंतर पहा x वर्ग अधिक, या दोन्हीमध्ये x कॉमन आहे, ते जर x आपण कॉमन घेतलं तर कंसात राहतं a अधिक b अधिक ab.
तर हे वर्ग समीकरणाचे स्वरूप आहेत. यामध्ये एकाच पदाचा वर्ग असू शकतो किंवा एक्सच्या सोबत एखादी संख्या घेऊन पण त्याचा वर्ग होतो आणि या ठिकाणी पण एक्सचा घातांक 2 येतो. घातांक 2 म्हणजेच वर्ग समीकरण, हे आपण आत्ताच शिकलेलो आहोत, त्यावरून आपल्याला हे लक्षात आलं असेल. यानंतर पाहूया पुढील भाग. या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहणार आहोत. विस्तार करायचे आपल्याला 2x अधिक 3चा. तर या ठिकाणी 2x अधिक 3चा विस्तार करत असताना आपण सूत्र कोणतं वापरणार आहोत? आपल्याला सूत्र माहिती आहे, पहा, a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. त्या पद्धतीने या ठिकाणी याला जर आपण a समजलं आणि याला जर आपण b समजलं तर या ठिकाणी काय आहे, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे या ठिकाणी असं लिहू शकतो आपण 2x कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद आणि दुसरे पद म्हणजे 2 गुणिले 2x गुणिले 3 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग. या ठिकाणी आता हे लिहिल्यानंतर या ठिकाणी वर्ग होईल 4x वर्ग अधिक 2 दुनी 4 4 त्रिकोण 12x अधिक 3चा वर्ग 9. तर आपण या ठिकाणी या पदाचा किंवा या द्विपदीचा वर्ग केल्यावर आपल्याला जी वर्गपदी मिळालेली आहे याचा पण घातांक किती आलेला आहे 2, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. तर आता हे वर्ग समीकरण सोडवणे म्हणजे काय, पहा, या ठिकाणी जर याचं वर्गमूळ काढायचं असेल तर आपण असं लिहू शकतो, वर्गमुळात हे 4x वर्ग अधिक 12x अधिक 9. आता हे म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, तर हा कुणाचा वर्ग आहे, तर याचा वर्ग आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो पुढे वर्गमुळात याच्याबद्दल आपल्याला हे लिहायचं आहे म्हणजेच 2x अधिक 3 कंसाचा वर्ग. आता एखादी संख्या वर्गमुळामध्ये वर्ग संख्या असेल की जसं आपण एक उदाहरण घेऊया, समजा वर्गमुळामध्ये 36 असेल तर आपण काय करतो, तर याचं वर्गमूळ लिहितो 6. याला जर दुसऱ्या स्वरूपामध्ये लिहिलं तर असं पण लिहिता येतं 6चा वर्ग 36च होणार आहे आणि याचं वर्गमूळ 6च येणार आहे. त्याच पद्धतीने याचं वर्गमूळ आपल्याला या ठिकाणी मिळेल 2x अधिक 3, म्हणजे या वर्ग समीकरणाचं वर्गमूळ आहे 2x अधिक 3. तर यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की वर्ग समीकरण हे पूर्ण वर्ग असतात. जसं पूर्ण वर्ग संख्या असतात त्या पद्धतीनं वर्ग समीकरणाचे सुद्धा आपल्याला वर्गमूळ काढता येतं किंवा त्याचे 2 अवयव आपण लिहू शकतो. यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया असंच. या ठिकाणी पहा, आता x अधिक 1/3 कंसाचा वर्ग, यामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद x गुणिले दुसरे पद 1/3 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1/3चा वर्ग. या ठिकाणी जर हा विस्तार आपण लिहिला तर x वर्ग अधिक हे येईल 2/3x अधिक 1/9. आणि याचंच वर्गमूळ जर काढायचं असेल किंवा याचे जर x अधिक 1/3चा वर्ग, याला आपण असं पण लिहू शकतो, पहा, x वर्ग अधिक 2/3x अधिक 1/3 बरोबर x अधिक 1/3 एका ब्रॅकेटमध्ये आणि x अधिक 1/3 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, कारण ह्या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच हा येतो. यानंतर पाहूया पुढील उदाहरण. पुढचं उदाहरण आहे 1/2 अधिक 3x कंसाचा वर्ग. तर आपण हे उदाहरण का घेत आहोत, कारण आपल्याला वर्ग समीकरण समजून घ्यायचं आहे. वर्ग समीकरण, तर पहा, या ठिकाणी याचा विस्तार करत असताना पहिल्याचा वर्ग 1/2चा वर्ग अधिक हे चिन्ह म्हणजे या ठिकाणचं चिन्ह असतं मधल्याचं चिन्ह 2 गुणिले 1/2 गुणिले 3x अधिक शेवटच्या पदाचा वर्ग म्हणजे 3x वर्ग. या ठिकाणी जर वर्ग केला तर हे 1 2चा वर्ग 4 अधिक 2 कटेल आणि या ठिकाणी राहील 3x अधिक 9x वर्ग. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात आलं असेल की उदाहरणामध्ये वर्ग समीकरण कसं तयार होतं. तर या ठिकाणी x चा घातांक पुन्हा 2 आलेला आहे, म्हणजे कोणत्या तरी पदाचा वर्ग केल्याशिवाय वर्ग समीकरण तयार होत नाही, हे पण लक्षात घ्या. कुणाचा तरी वर्ग किंवा
दोन सारख्या पदांचा गुणाकार करून सुद्धा वर्ग तयार होतो. आता त्यासाठी एक वेगळं उदाहरण घेऊया आपण. तर या ठिकाणी आणखी एक उदाहरण पाहूया. आता जे आपण वर्ग समीकरण पाहिले, या वर्ग समीकरणामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपण पाहूयात, कारण यावरचे प्रश्न कसे असतात पहा. आताचे उदाहरण पाहिलेलं आहे. तर याला पहिले पद म्हणतात, पहिले पद. याला मधले पद म्हणायचं, आणि हे आहे शेवटचे पद, किंवा याला तिसरे पद असं सुद्धा म्हणतात. आणि हे पूर्ण वर्ग असतं. तर याचाच भाग आपल्याला जर परीक्षेमध्ये कसा विचारतात ते तुम्हाला सांगतो. मधले पद शोधा पूर्ण वर्ग होण्यासाठी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक द्विपदी दिलेली आहे, याचं मधलं पद शोधायचं आहे आपल्याला, जेणेकरून हे पूर्ण वर्ग होईल. म्हणजे हे कुणाचा तरी वर्ग होईल. जसे की तुम्हाला जर एखादी संख्या दिली 20, 20 मध्ये आणखी काय मिळवल्यानंतर हे पूर्ण वर्ग होईल. तर यामध्ये 5 मिळवल्यानंतर हे 25 होईल, पूर्ण वर्ग होतं. तसं 20 मध्ये आणखी 16 मिळवलं तरी हे 36 होईल, तरी पूर्ण वर्ग होतं. म्हणजे हे पूर्ण वर्ग आहे 36, 25, आणि सुरुवातीची संख्या किती आहे 20. तसं या ठिकाणी याला आपल्याला पूर्ण वर्ग होण्यासाठी, म्हणजे याला पूर्ण वर्ग करायचे, तर याच्यामधलं मधलं पद शोधा म्हणून सांगितले त्याने डायरेक्ट आपल्याला. याचा अर्थ हे असेल पहिले पद, आणि हे असेल तिसरे पद. तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे की पहिलं पद कसं मिळतं आणि तिसरं पद कसं मिळतं. तर मित्रांनो, पहिलं पद कसं मिळतं, तर आपण पहिल्या पदाचा वर्गच केलेला असतो डायरेक्ट, आणि तिसरं पद म्हणजे तिसऱ्या पदाचा वर्गच असतो, म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग असतो. तर या ठिकाणी जर मधले पद काढायचे असेल आपल्याला, मधले पद, तर त्यासाठी सूत्र आहे 2 गुणिले वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात दुसरे पद. म्हणजे ज्या ठिकाणी 2 गुणिले वर्गमुळामध्ये पहिलं पद कोणतं येणार आहे 25 गुणिले दुसरं पद म्हणजे x चा वर्ग. म्हणजे हे दुसरं म्हणजे या ठिकाणचं तिसरं थोडक्यात. तर लक्षात ठेवा, पहिला आणि या ठिकाणी तिसऱ्याच्या ऐवजी म्हणजे दुसऱ्याच्या ऐवजी तिसरं लिहिलं तरी चालतं, कारण हे ऑलरेडी तिसरंच पद आहे. तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर हे 2 गुणिले 25चं वर्गमूळ 5 गुणिले x वर्गमूळ x, म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 10x. म्हणजे आपण जर हे 10x यामध्ये मिळवलं तर हा पूर्ण वर्ग होतो. म्हणजे समीकरण काय तयार होईल पहा आता या ठिकाणी पूर्ण वर्ग होण्यासाठी. 25 अधिक 10x अधिक x वर्ग. तर हे पूर्ण वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. आणि याचं वर्गमूळ जर विचार केला आपण, वर्गमूळ हा नेमका कोणाचा वर्ग होतो, तर तो होतो 5 अधिक x चा वर्ग. याचा वर्ग हा होतो. म्हणजे हे पूर्ण वर्ग झालेला आहे. आणि यासाठी आपल्याला हे मधलं पद मिळवावं लागणार आहे. मधलं पद आहे 10x. आता हे मधलं पद वजा केल्यावर सुद्धा चालतं. म्हणजे आपण हे समीकरण असं पण लिहू शकतो, 25 वजा 10x अधिक x चा वर्ग. आणि हा कोणाचा वर्ग असेल, तर तो वर्ग असेल 5 वजा x कंसाचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी मधलं चिन्ह इथं फक्त द्यायचं, काही बदल होणार नाही दुसरा. प्लस लिहिलं तर प्लस चिन्ह देऊन लिहायचं, मायनस लिहिलं तर मायनस चिन्ह देऊन लिहायचं. तर x 5 अधिक x चा विस्तार होतो 25 अधिक 10x अधिक x वर्ग. आणि 5 वजा x चा विस्तार होतो 25 वजा 10x अधिक x चा वर्ग. म्हणजे आपल्याला मधलं पद माहित असेल तर मधलं पद एकदा प्लस आणि एकदा मायनस केल्यानंतर आपल्याला वर्ग समीकरण मिळते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पूर्ण वर्ग होण्यासाठी मधले पद शोधा. तर यासारखे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. अतिशय सोपे प्रश्न असतात, कारण याला सेकंद इतकाच वेळ लागतो. पहा, मधले पद बरोबर मधले पद 2 वर्गमुळामध्ये पहिले पद गुणिले वर्गमुळामध्ये तिसरे पद. तर या ठिकाणी हे 2 वर्गमुळामध्ये काय असणार आहे, याचं 16m वर्ग गुणिले वर्गमुळामध्ये 25n वर्ग. म्हणजेच 2 गुणिले 16m चं वर्गमूळ काय असेल 4m, आणि 25n चं वर्गमूळ काय असेल 5n. यांचा जर गुणाकार केला तर 4 पंचे 20, दोन्ही 40mn.
तर हे आलेलं आहे मधलं पद. आता हे प्लस करा किंवा मायनस करा, म्हणजे याचे पर्यायामध्ये दोन उत्तर असू शकतात. एक उत्तर म्हणजे 16m वर्ग हे प्लस 40mn प्लस 25n वर्ग, हा पण पर्याय बरोबर असणार. आणि दुसरा पर्याय 16m वर्ग वजा 40mn प्लस 25n वर्ग, हा पण पर्याय. म्हणजे हे दोन्हीही उत्तरं बरोबर असतात, दोन्हीही उत्तरं बरोबर असतात. म्हणून आपल्याला फक्त मधलं पद खूप महत्वाचं आहे. मधलं पद शोधायची ही पद्धत आहे. आणि हा प्रश्न डायरेक्ट 10 सेकंदामध्ये कसा सोडवायचा ते तुम्हाला सांगतो. पहा, या ठिकाणी पुढचं उदाहरण जर आपण पाहिलं तर ते थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. यापूर्वीसारखं जर उदाहरण आपण घेतलं तर आपल्या लक्षात येईल की मधलं पद डायरेक्ट कसं काढायचं. समजा आता एक पदावली जर आपण घेतली, जसे की 64a वर्ग अधिक 100b वर्ग, तर डायरेक्ट याचं वर्गमूळ किती आहे 8a, याचं वर्गमूळ किती आहे 10b, आणि ह्याला 2 न गुणायचं. तर 8 दुनी 16 आणि 10 म्हणजे 160ab. म्हणजे त्यासाठी मधल्या पदाचं सूत्रच लिहावं असं काहीही नाही. आपल्याला डायरेक्ट याचं वर्गमूळ काढता येतं, याचं वर्गमूळ काढता येतं, आणि या दोन्हीचा गुणाकाराला 2 न गुणलं की आपल्याला मधलं पद मिळतं. म्हणजे इतक्या फास्ट तुम्ही हे गणित सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद आवश्यक आहे? तर आता हे जे समीकरण दिलेलं आहे आपल्याला हे पूर्ण वर्ग करायचं आहे. तर पहा, पूर्ण वर्ग करण्यासाठी समीकरण कोणतं आवश्यक आहे, या ठिकाणी नेमकं कोणतं पद मिळवलं पाहिजे. थोडा जर विचार केला तर या ठिकाणी 9x वर्ग, म्हणजे हे वर्ग दिसतात दोन्ही पण, हे दोन्ही पण वर्ग आहेत. म्हणजे या ठिकाणी हे पहिलं पद असेल. आता या ठिकाणी 30xy हा कशाचाच वर्ग नाही, लक्षात घ्या. म्हणजे हे मधलं पद आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण तिने डायरेक्ट तिसरं पद शोधा वगैरे असं दिलं तर आपल्याला खूपच सोपं आहे. परंतु आपल्याला दिलेल्या 2 पदामध्ये हे वर्ग पद आहेत का मधले पद आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. तर यासाठी हे मधलं पद आहे कळालं, म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणतं तरी असं तिसरं पद असणार आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. आणि त्याच्या आपल्याला या ठिकाणी ते पद घेतल्यानंतर ते पूर्ण वर्ग होईल. तर पूर्ण वर्ग होण्यासाठी पद आवश्यक, आपल्याला फक्त एवढंच विचारले. तर पहा, या ठिकाणी आपल्याला सूत्र काय माहिती आहे, मधले पद बरोबर 2 वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. तर पहा, आता मधलं पद आपल्याला माहिती आहे कोणतं आहे, 30xy बरोबर 2 वर्गमुळामध्ये पहिलं पद म्हणजेच 9x वर्ग गुणिले वर्गमुळात तिसरे पद. त्यानंतर काय होईल, हे 30xy बरोबर हे 2 गुणिले याचं वर्गमूळ निघेल 3x गुणिले वर्गमुळात तिसरे पद. त्यानंतर आता या ठिकाणी हे जे 2 आणि 3चा गुणाकार आणि हे x हे सगळं इकडे भागाकारामध्ये येईल. म्हणजे आपण असं लिहू शकतो 30xy छेदामध्ये बेत्रिक 6x बरोबर वर्गमुळात तिसरे पद. 6 1 6 6 35 x आणि x कटलं, म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 5y बरोबर वर्गमुळात तिसरे पद. आता या ठिकाणी वर्गमूळ आहे, दोन्ही बाजूचा वर्ग करा, याचा पण वर्ग करा, याचा वर्ग केल्यानंतर हे वर्गमूळ चिन्ह निघून जाईल. मग याचा वर्ग येतो 5चा वर्ग 25 आणि yचा वर्ग y वर्ग बरोबर तिसरे पद. तर या ठिकाणी तिसरं पद असणार आहे 25y वर्ग. आता तुम्हाला वाटत असेल की मग इतका वेळ आपल्याला परीक्षेमध्ये लागणार का हे सोडवायला, तर लक्षात घ्या आपल्याकडे पर्याय असतात 4 पर्याय. 4 पर्यायामध्ये जे काही पर्याय आहेत त्याच्यामध्ये 25y वर्ग हे कसं शोधायचं, तर या ठिकाणी पहा ऑलरेडी हे याचं वर्गमूळ येणार आहे 3x. मग ह्या 3 जर ह्याला भागलं तर किती होईल 10 येणार आहे, 10चं निम्म केलं तर 5 येईल आणि 5 म्हणजेच 25 असणार आहे. तर तुम्ही पर्याय पाहिल्यानंतर लवकर सुटेल असं मला वाटतं, नाही तर मग ही पद्धत तुम्ही सहज वापरू शकता. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न.
पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद आवश्यक आहे? या ठिकाणी पण आता तुम्हाला हे वर्ग पद दिसतं, 4 वर्ग आहे, यम वर्ग आहे, पण या ठिकाणी काहीच वर्ग नाही. लक्षात घ्या, या गणितामध्ये दुसरं एक गणित देतो, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. 4m वर्ग वजा 16n वर्ग. तर या ठिकाणी या गणितामध्ये हे दोन्हीही पण वर्ग आहेत. या ठिकाणी हे पण वर्ग आहे आणि हे पण वर्ग आहे, पण इथं वर्ग नाही, लक्षात घ्या. म्हणून याला पहिलं पद आणि ह्याला दुसरं पद किंवा मधलं पद म्हणायचं आपल्याला. म्हणजे पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणतं पद आवश्यक आहे याच्यासाठी त्यांनी जर उल्लेख नाही केला, मधलं पद आहे का दुसरं पद आहे का तिसरं पद आहे, तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे हे पूर्ण वर्ग असतील तर हे पहिले आणि हे तिसरं, पण या ठिकाणी एकच पूर्ण वर्ग आहे म्हणून हे पहिलं हे मधलं. आता आपल्याला तिसरं पद शोधायचंय, पुन्हा तेच सूत्र वापरायचंय आपल्याला. मधले पद बरोबर 2 वर्गमुळामध्ये पहिले पद गुणिले वर्गमुळामध्ये तिसरे पद. मधलं पद आहे, आता हे वजा चिन्ह जशाला तसे लिहा, वजा 24mn बरोबर 2 वर्गमुळामध्ये 4m गुणिले वर्गमुळात तिसरे पद. तर या ठिकाणी हे वजा 24mn बरोबर 2 गुणिले याचं वर्गमूळ येईल 2m गुणिले वर्गमुळात तिसरे पद. आता या ठिकाणी हे भागाकारामध्ये येईल, 2 आणि 2 म्हणजे 2 2चा गुणाकार करा, 4m भागाकारामध्ये आल्यानंतर वजा 24mn वजा 4m बरोबर वर्गमुळामध्ये तिसरे पद. यम कटलं, 4 1 4 4 सख्ख 24 आणि या ठिकाणी उत्तर येईल याचं, हे प्लसच आहे. तर हे 4 6 वजा 6 आणि n म्हणजे असं येईल या ठिकाणी वजा 6n बरोबर वर्गमुळामध्ये तिसरे पद. दोन्ही बाजूचा वर्ग करा, याचा वर्ग आला 36n वर्ग बरोबर तिसरे पद. म्हणून या ठिकाणी तिसरं पद असणार आहे 36n वर्ग. तर हे अतिशय सोपं आहे, याला काही जास्त वेळ लागत नाही. सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त एकच सूत्र लक्षात ठेवा, मधले पद बरोबर 2 वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात दुसरे पद. यानंतर पाहूया पुढील भाग, वर्ग समीकरण सोडवणे. आता वर्ग समीकरण सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी जे समीकरणाचं स्वरूप घेतलेलं आहे ते आहे x अधिक a आणि x अधिक b. तर याचा विस्तार आपण पाहिलेला आहे आत्ताच, x वर्ग अधिक x कंसात a अधिक b अधिक ab. म्हणजे पहा, हे समीकरण म्हणजेच हे समीकरण म्हणजेच हे, फक्त या ठिकाणी याच्यासारखं हे समीकरण आहे म्हणून आपण हे लिहिलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी आपण सोडवत असताना असं लिहू शकतो, x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर x अधिक 3 आणि x अधिक 2. या समीकरणाचे हे या ठिकाणी 2 अवयव पडलेले आहेत, x अधिक 3 किंवा x अधिक 2. तर या ठिकाणी यालाच या समीकरणाचे अवयव असं म्हणतात. तर आता या ठिकाणी मी डायरेक्ट दिलेला आहे. तर यानंतर आपल्याला जे गणित सोडवायचे आहेत ना, तर हे त्याला अवयव शोधा असं म्हणतात. तर पाहूया नेमकं यासारखं उदाहरण सोडवायचं कसं असतं. तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलात या दोन्ही गणिताचं जर निरीक्षण केलात तर x वर्ग दिसतोय तुम्हाला, x ला x आहे आणि ab. म्हणजे या ठिकाणी 5 म्हणजे काय आलेलं आहे तर a अधिक b आलेला आहे. लक्षात घ्या, 5 म्हणजे काय आलेलं आहे a अधिक b आणि 6 म्हणजे काय आलेला आहे a आणि b चा गुणाकार. 6 म्हणजे a आणि b चा गुणाकार. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण हे समीकरण बघतो तेव्हा आपल्याला हे कळलं पाहिजे, हे 5 म्हणजे a अधिक b आणि हे म्हणजेच ab. तर याचा उपयोग आपल्याला पुढचं उदाहरण सोडवताना कसा होतो ते पाहूया आपण. तर या ठिकाणी आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचं आहे, x वर्ग अधिक 9x अधिक 20. तर आपल्याला हे कळलं पाहिजे, हे म्हणजेच काय असतं a अधिक b आणि हे म्हणजे काय असतं a गुणिले b, ab. म्हणजे लक्षात घ्या, ab 9 आहे आणि a गुणिले b किती आहे 20. याचा अर्थ असा आहे
ए व बी ची बेरीज किती आहे? बेरीज या ठिकाणी दिलेली आहे ए अधिक बी बरोबर 9 आणि ए आणि बी चा गुणाकार किती आहे? तर ए आणि बी चा गुणाकार किती येतो? तर या ठिकाणी लक्षात आलं असेल 20, म्हणजेच ए गुणिले बी बरोबर 20. मग आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत. अशा दोन संख्या शोधा ज्यांची बेरीज 9 आहे व गुणाकार 20 आहे. सापडल्या का तुम्हाला? पहा, अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांची बेरीज 9 आहे आणि गुणाकार 20 आहे? तर तुम्हाला लक्षात येईल 20 गुणाकार असलेल्या अशा दोन संख्या आहेत ज्यांची बेरीज 9 येते, त्या म्हणजे 4 आणि 5. 4 आणि 5 चा गुणाकार येतो 20 आणि बेरीज येते 9. म्हणून याचे विस्तार पाडत असताना किंवा याचे अवयव लिहित असताना x वर्ग अधिक 9x अधिक 20 बरोबर आपण डायरेक्ट असं लिहू शकतो x अधिक इथलं एक पद घ्यायचं आपल्याला 4 आणि दुसरं पण पद घ्यायचं x अधिक 5. म्हणजे या वर्ग समीकरणाचे हे दोन अवयव आहेत. सोडवा म्हणजे काय? त्याचे अवयव शोधणे. यानंतर पाहूया पुढील उदाहरण. या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे वर्ग समीकरण सोडवा m वर्ग अधिक 19m अधिक 60. तर या ठिकाणी पहा, पुन्हा गुणाकार 60 आहे. गुणाकार किती? 60 आणि बेरीज 19. हे प्लस चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी आपण प्लस 19च घेतोय, लक्षात घ्या. तर पहा, आता तुम्ही शोधू शकतात गुणाकार 60 असेल आणि बेरीज 19 असेल अशा कोणत्याही दोन संख्या शोधा. सापडल्या का? आता हे लक्षात घ्या, याच्यासाठी कुठली ट्रिक नसते. यासाठी आपल्याला पाडे वगैरे पाठ असणं गरजेचं असतं. म्हणजे या ठिकाणी कुठली तरी ट्रिक वापरायची सोडवायचं असं होत नाही. तर तुम्हाला एवढं तरी कौशल्य असलंच पाहिजे की तुम्हाला दोन संख्या शोधता आल्या पाहिजेत ज्यांची बेरीज आहे 19 आणि गुणाकार आहे 60. सापडल्या का? तर पहा, तर त्या दोन संख्या असतील 15 आणि 4, ज्यांची बेरीज येते 15 अधिक 4 बरोबर 19 आणि 15 गुणिले 4 बरोबर 60. तर आपल्याला हे शोधता आलं पाहिजे 15 आणि 4 याचे दोन संख्या शोधल्या की आपण ह्याला डायरेक्ट असं लिहू शकतो m अधिक 15 आणि दुसऱ्या कंसामध्ये m अधिक 4. या दोन्हीचा गुणाकार करा, तुम्हाला हेच मिळतं. याला म्हणायचं या समीकरणाचे अवयव लिहिणे. आणि याची जर आपल्याला उकल काढायची असेल, उकल काढायची असेल तर हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट, एक तर m अधिक 15 बरोबर 0 लिहा किंवा m अधिक 4 बरोबर 0 लिहा. म्हणजे या ठिकाणी m बरोबर हे प्लस 15 इकडे आल्यानंतर मायनस होईल आणि m बरोबर -15 और m बरोबर -4. तर याला म्हणायचं उकल लिहिणे. या पद्धतीची गणित आपण 8वीला 9वीला 10वीला सोडवलेली आहेत. ही आहे उकल. त्याला आपण मूळ असं सुद्धा म्हणतो. तर या पद्धतीने पहा, ही आहे उकल. तर या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये असं येऊ शकतं की दिलेलं वर्ग समीकरणाचे एकतर अवयव स्वरूपामध्ये लिहायचं आहे किंवा त्याची उकल काढायची आहे किंवा त्याच्या किमती काढायच्या आहेत, यमचं वगैरे उत्तर काढायचे. तर या पद्धतीने आपण हे वर्ग समीकरण सोडवून घेऊ शकतो. यानंतर पाहूया पुढचं वर्ग समीकरण. तर पहा, या ठिकाणी आता पुढचं वर्ग समीकरण आहे x वर्ग वजा 8x वजा 20. तर पहा, आता गुणाकार आलेला आहे -20, हा गुणाकार आहे आणि बेरीज पाहिजे -8. बेरीज किती पाहिजे? -8. तर पहा, आता 20 गुणाकार आहे आणि ज्याची -8 बेरीज असेल अशा संख्या शोधा. आता अशा संख्या शोधत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, जर गुणाकार ऋण असेल
तर त्या दोन संख्येपैकी एक संख्या धन असेल आणि दुसरी ऋण असेल. तर थोडा विचार केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी -10 आणि +2 या जर दोन संख्या तुम्ही या ठिकाणी शोधल्यात तर आता हे कुठलीही ट्रिक नाही मित्रांनो. यासाठी तुम्हाला थोडं तुमचं डोकं, तुमचं कौशल्य किंवा तुम्ही आतापर्यंत जो भाग शिकलेला आहे याचा पण विचार करावा लागेल. गुणाकार, बेरीज, वजाबाकी या सर्वांचा या ठिकाणी उपयोग होणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की -10 + 2 यांची बेरीज येते -8 आणि गुणाकार येतो 10 2 20 - 20. म्हणून याचे जे काही हे पडलेले आहेत दोन मुळं तर ते आहेत -10 आणि +2. तर हे लिहित असताना आपण असंच लिहू शकतो या ठिकाणी x - 10 आणि दुसऱ्या कंसामध्ये x + 2. तर या दोन्हीचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला हे मिळतं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वर्ग समीकरण दिले जातात आणि हे त्याचे अवयव आहेत हे लक्षात ठेवा. अवयव वेगळे आणि उकल काढायची असली तर पुढची स्टेप करावी लागेल आपल्याला उकल. तर त्यासाठी आपल्याला लिहावं लागेल x - 10 = 0 और x + 2 = 0. म्हणजेच x बरोबर हे -10 इकडे आल्यानंतर +10 होईल. x बरोबर 10 किंवा x बरोबर -2. आणखी एक, याचा आणि याचा काही संबंध नसतो कारण या ठिकाणी हे फक्त अवयव लिहिण्यासाठी वापरले जातात आणि उकल लिहिण्यासाठी त्याच्या उलटे चिन्ह होतात हे पण लक्षात ठेवा. यानंतर पाहूया पुढील समीकरण. वर्ग समीकरण सोडवा. आता पुन्हा आपल्याकडे एक उदाहरण आलेलं आहे की -100 गुणाकार आहे, गुणाकार -100 आहे आणि त्याची बेरीज किती आहे -21 बेरीज आहे. अशा दोन संख्या शोधायच्यात. आता गुणाकार ऋण असेल तर त्या दोन संख्या एक धन आणि एक ऋण असली पाहिजे. म्हणजे एक पॉझिटिव्ह संख्या असेल आणि एक निगेटिव्ह संख्या असेल. तर पहा आता -100 चे तुम्ही कोणत्या दोन संख्येचे विभाजन करता ज्याची बेरीज यायला पाहिजे -21. तर लक्षात येईल तुमच्या +4 आणि -25. +4 आणि -25 यांचा गुणाकार येतो 100 आणि बेरीज येते -21. म्हणून याचे अवयव तुम्ही डायरेक्ट लिहू शकतात. x + 4 हे +4 जशाला तसे ते घ्यायचंय आणि x - 25. तर हे आहेत वर्ग समीकरणाची अवयव. याची उकल काढायची असेल तर x + 4 = 0 और x - 25 = 0. म्हणजेच x बरोबर -4 और x बरोबर +25. तर कोणत्याही पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. वर्ग समीकरण सोडवा. x वर्ग -17x + 72. तर या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आहे. गुणाकार आहे +72 आणि बेरीज आहे -17. तर आता या ठिकाणी गुणाकार 72 प्लस दिसतोय तुम्हाला. याचा अर्थ दोन्ही संख्या या ऋणच असल्या पाहिजेत. दोन ऋण संख्यांचा गुणाकार हा धन येतो. म्हणजे दोन्ही संख्या ऋण आहेत हे आपल्याला कळालं. आणि दोन्ही संख्या ऋण आहे आणि त्यांची बेरीज 17 येत असेल तर -72 गुणाकार येण्यासाठी दोन संख्या तुम्हाला मिळतील -8 आणि -9. तर -8 आणि -9 यांची बेरीज येते -17 आणि गुणाकार येतो +72. म्हणून या ठिकाणी याचे अवयव पडतात x - 8 x - 9. तर लक्षात आलं असेल तुम्हाला समीकरणाचे अवयव काही सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात. आता हे तुम्हाला फक्त समजावण्यासाठी आहे. या ठिकाणी बघितल्या तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. उदाहरणार्थ एक उदाहरण जर घेतलं आपण x वर्ग वजा 6x + 8. तर पहा आता हे समीकरण बघितल्या या ठिकाणी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की बेरीज आहे -6 गुणाकार आहे 8 म्हणजेच x - 4 आणि x - 2. या -4 आणि -2 ची बेरीज येते -6 आणि गुणाकार येतो +8. म्हणजे इतक्या क्विक हे उत्तर आपल्याला शोधता आली पाहिजेत.
यासाठी तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार, बेरीज, वजाबाकी ह्या सगळ्या गोष्टी अगदी तोंडपाठ पाहिजेत. यासाठी कोणतीही ट्रिक उपलब्ध नाही. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. वर्ग समीकरण सोडवा. आता पहा या ठिकाणी बेरीज -20 गुणाकार 64 म्हणजे +64 गुणाकार असलेल्या दोन संख्या शोधा ज्यांची बेरीज -20 येईल. तर -16 -4 बेरीज येते -20 आणि गुणाकार येतो +64. म्हणून या ठिकाणी m-16 एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m-4. तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व लक्षात आलं असेल. यानंतर पाहूया पुढील भाग. त्यानंतर आपण पाहणार आहोत वर्ग समीकरणे, मूळ, अल्फा आणि बीटा लिहिणे. तर अल्फा आणि बीटा लिहिणे म्हणजे काय? आत्ताच आपण जे समीकरण पाहिलेले आहेत सुरुवातीला त्याच्यामध्ये अल्फा बीटा कसं लिहायचं ते आपण पाहूयात. तर पहा या ठिकाणी याचा जर आपण विस्तार केला किंवा याचा जर गुणाकार केला तर काय येईल? x न x ला गुणावं लागेल, x न 4 ला गुणावं लागेल. म्हणजे काय होईल पहा. तर या ठिकाणी गुणाकार केल्यानंतर x न x ला गुणलं तर आपल्याला मिळेल x चा वर्ग अधिक x न 4 ला गुणा 4x. त्यानंतर 3 न गुणूयात, 3 न x ला आणि 3 न 4 ला अधिक 3x अधिक 3 न 4 ला गुणूयात, हे येईल 12. हे जर आपण व्यवस्थित लिहिलं तर असं होईल x वर्ग अधिक 3 आणि 4 ची बेरीज x कॉमन येईल. म्हणजेच या ठिकाणी 7x अधिक 12. त्यानंतर आता हे मूळ अल्फा आणि बीटा आहेत असं जर समजलं आपण तर असं लिहूयात आपण x अधिक अल्फा दुसऱ्या कंसामध्ये x अधिक बीटा. फक्त a आणि b च्या ऐवजी अल्फा आणि बीटा घेतलेला आहे आपण. आता या ठिकाणी गुणाकार करूयात. x आणि x ला गुणा, x न बीटाला गुणा. तर हे होईल x वर्ग अधिक x आणि बीटा म्हणजेच x बीटा प्लस आता एक अल्फा न x ला गुणा, x अल्फा आणि x न अल्फा न बीटाला गुणा म्हणजे अधिक अल्फा बीटा. तर या ठिकाणी x वर्ग या दोन्हीतून कॉमन निघेल x आणि या ठिकाणी कंसात राहील हे बीटा अधिक अल्फा म्हणजेच अल्फा अधिक बीटा आणि प्लस अल्फा बीटा. आता ह्या जर दोन समीकरणाचा विचार केला आपण, ह्या दोनच समीकरणाचा इतक्या, तर हे समीकरण आपण एकाखाली एक लिहून घेऊयात म्हणजे आपल्याला आणखी सोपं जाईल. तर पहा हे समीकरण या ठिकाणी लिहितो मी x वर्ग अधिक 7x अधिक 12 आणि हे समीकरण खाली लिहितो आपण या ठिकाणी x वर्ग अधिक x कंसात अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा बीटा. आता ह्या दोन्हीचं निरीक्षण करा. x वर्ग दिसतंय तुम्हाला, x पण दिसतंय. मग ह्या 7 बद्दल काय आलं पहा. 7 हे 7 कुठून आले पहा. ह्या 3 आणि 4 ची बेरीज 7 आली होती आणि 12 कुठून आले. 3 आणि 4 चा गुणाकार. त्याच पद्धतीने हे अल्फा आणि बीटाची बेरीज या ठिकाणी आलेली आहे आणि अल्फा आणि बीटाचा गुणाकार या ठिकाणी 12 दिसतोय तुम्हाला. म्हणजे हे जर मॅच केलं एकमेकाला तर आपण असं लिहू शकतो अल्फा प्लस बीटा बरोबर 7 आणि अल्फा इंटू बीटा बरोबर 12. म्हणजे कोणतंही समीकरण समजलं म्हणजे आपल्याला जर पाहायला मिळालं तर त्याच्यामध्ये अल्फा अधिक बीटा किती आहे आणि अल्फा गुणिले बीटा किती आहे हे आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे. यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण. या ठिकाणी अल्फा बीटाच्याच किमती काढायच्यात आपल्याला. m वर्ग अधिक 9m अधिक 20 या वर्ग समीकरणामध्ये अल्फा अधिक बीटा आणि अल्फा बीटा किती आहे. तर पहा या ठिकाणी हे m वर्ग अधिक 9m अधिक 20 याच्यासोबत जर समीकरण लिहिलं तर x वर्ग अधिक अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा. हे आपण आत्ताच विस्तार केला होता. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हे 9 म्हणजेच अल्फा अधिक बीटा आणि 20 म्हणजे अल्फा इंटू बीटा. म्हणून कोणतंही समीकरण पाहिलं की हे म्हणजे अल्फा प्लस बीटा असतं. अल्फा प्लस बीटा बरोबर 9 आणि अल्फा बीटा बरोबर
20. या ठिकाणी प्लस चिन्ह असल्यामुळे या ठिकाणी प्लस लिहिलं नाही आपण, पण त्याच्या चिन्हासह आपल्याला लिहावं लागतं. तर पाहूया, अगदी सेकंदामध्ये उत्तर येतात. म्हणजे परीक्षेत जर तुम्हाला प्रश्न आला असा, m वर्ग अधिक 9m अधिक 20 या वर्ग समीकरणामध्ये अल्फा अधिक बीटा बरोबर किती आणि अल्फा बीटा बरोबर किती, म्हणजे गुणाकार आणि बेरीज विचारली तर आपण सोडवू शकतो. यानंतर पाहूया पुढचं उदाहरण. पुढचं उदाहरण आहे x वर्ग वजा 7x वजा 18 या समीकरणात अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे किती असेल. तर समीकरण लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल x वर्ग वजा 7x वजा 18 याच्यामध्ये अल्फा अधिक बीटा म्हणजे हे मधलं पद वजा 7 आणि हा म्हणजे अल्फा आणि बीटाचा गुणाकार, तर तो येईल वजा 18. सोपा आहे अगदी, काही सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो. फक्त माहिती नसल्यामुळे आपल्याला वाटतं की अल्फा कुठून आलं, बीटा कुठून आलं, या समीकरणाचा काय संबंध आहे, आणि असे प्रश्न पोर्टलवर विचारलेले आहेत. वर्ग समीकरण तर आपण कुठेही वापरू शकतो, लक्षात घ्या, परंतु या ठिकाणी यासारखी प्रश्न सुद्धा पोर्टलवर विचारलेली आहेत. यानंतर पाहूया पुढचं उदाहरण. पुढचं उदाहरण आहे m वर्ग अधिक 10m अधिक 20 या समीकरणात अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर किती. तर या ठिकाणी पहा, आता अल्फा बीटा विचारलं नाही, तर याचा वर्ग अधिक याचा वर्ग विचारलेला आहे. तर पहा, समीकरण लिहित असताना m वर्ग अधिक 10m अधिक 21 याच्यामध्ये अल्फा अधिक बीटा तुम्हाला माहिती आहे किती आहे. अल्फा अधिक बीटा तर ते आहे 10. अल्फा आणि बीटाचा गुणाकार किती आहे, अल्फा बीटा ते आहे 21. म्हणजे बेरीज 10 आली, गुणाकार 21 आला, आणि आपल्याला पाहिजे अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग. तर यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागेल. या ठिकाणी जे अल्फा अधिक बीटा आहे याचा वर्ग करून घेऊयात आपण. अल्फा बीटाचा वर्ग त्याची किंमत आहे पुढे 10, याचा पण वर्ग करून घ्या, कारण दोन्ही बाजूचा वर्ग केला आपण. या ज्या दोन किमती आहेत आपल्याला अल्फा प्लस बीटाच्या दोन्ही बाजूचा वर्ग केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला विस्तार माहित आहे. याचा विस्तार काय येतो, याचा विस्तार तर पाहतो येतो की या पद्धतीने a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर काय असतो, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. लक्षात घ्या, आतापर्यंतचे दोन्ही तिन्ही उदाहरण आपण फक्त अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटाच्या किमती शोधण्यामध्ये घातलेला आहे. यानंतरचं उदाहरण जे आहे याच्यामध्ये आपल्याला थोडं पुढची स्टेप विचारले की अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर किती. तर हे सोडवत असताना याचा विस्तार येतो अल्फाचा वर्ग अधिक 2 अल्फा बीटा अधिक बीटाचा वर्ग बरोबर इकडे 10चा वर्ग म्हणजे 100. आता या ठिकाणी आपण यांच्या किमती ठेवूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे अल्फा वर्ग आणि बीटा वर्ग आपल्याला पाहिजे म्हणून अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आपण जवळ लिहूयात. त्यानंतर अधिक 2 गुणिले अल्फा बीटाचा गुणाकार आपल्याला माहिती आहे, पहा किती आहे 21 बरोबर हे 100. त्यानंतर अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग अधिक 21 दोन्ही 42 बरोबर 100. आता हे 42 इकडे वजाबाकीमध्ये जाईल आणि अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर 100 वजा 42 होईल. आणि या ठिकाणी हे उत्तर लिहिलं तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर 58 येईल. 100 मधून 42 गेले 58 शिल्लक राहील. तर या पद्धतीने आपण या उदाहरणामध्ये अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग याची किंमत काढलेली आहे. आणि ही किंमत काढण्यासाठी तुम्हाला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा हे लिहिणं किंवा हे शोधणं आलंच पाहिजे, तरच तुम्ही हे उदाहरण सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढचं उदाहरण असंच. या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे m वर्ग अधिक 15m अधिक 50 या समीकरणात अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर किती. तर आता जसं सोडवलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने हे गणित सोडवून घ्यायचं आहे आपल्याला. m वर्ग अधिक 15m अधिक 50 यामध्ये अल्फा अधिक बीटा किती असेल तर हे प्लस 15 आणि अल्फा बीटा किती असेल यांचा गुणाकार तर तो असेल 50. त्यानंतर आपण काय करून घेणार आहोत मग आता याचा वर्ग करायचा आहे आपल्याला. तर तो वर्ग काय येईल मग अल्फा प्लस बीटाचा वर्ग बरोबर इकडे 15चा वर्ग होईल
आता या ठिकाणी याचा विस्तार म्हणजेच काय, अल्फा वर्ग अधिक 2 अल्फा बीटा अधिक बीटाचा वर्ग बरोबर 15चा वर्ग म्हणजे 225. पुन्हा हे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग जवळजवळ घेऊयात, प्लस 2 गुणिले अल्फा बीटाची किंमत किती आहे 50 बरोबर 225. त्यानंतर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग अधिक 50 गुणिले 2चा गुणाकार आला 100 बरोबर 225. आणि या ठिकाणी आता काय होईल, हे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर हे प्लस 100 इकडे गेल्यानंतर मायनस 100 होईल आणि 225 वजा 100 होईल या ठिकाणी. आणि उत्तर असेल अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर 225 मधून 100 वजा करा 125. म्हणून या समीकरणामध्ये अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर 125 इतकं उत्तर अपेक्षित आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, जर अल्फा अधिक बीटा बरोबर 9 व अल्फा बीटा बरोबर 18 तर त्याचे वर्ग समीकरण काय असेल. म्हणजे पहा, आपल्याला समीकरणामध्ये असं सांगितलेलं आहे की अल्फा अधिक बीटा बरोबर 9 आहे आणि अल्फा बीटा बरोबर 18 आहे. तर याचं समीकरण तुम्हाला माहिती आहे ना, एक या पद्धतीनं एक्स वर्ग अधिक अल्फा प्लस बीटा एक्स अधिक अल्फा बीटा. तर याच समीकरणामध्ये या किमती ठेवायच्यात आपल्याला. तर या ठिकाणी काय येईल, मग हे एक्स वर्ग अधिक अल्फा अधिक बीटा किती आहे 9x अधिक अल्फा बीटा किती आहे 18. झालं समीकरण तयार. फक्त परीक्षेमध्ये x च्या ऐवजी m पण असू शकतं, m वर्ग अधिक 9m अधिक 18. m च्या ऐवजी p पण 9p अधिक 18. p च्या ऐवजी a पण असू शकतं, a वर्ग अधिक 9a अधिक 18. याच्या ऐवजी b पण असू शकतं, b वर्ग अधिक 9b अधिक 18. म्हणजे चल कोणतं पण असू शकतं, लक्षात घ्या. चल कोणतंही असेल, परंतु अल्फा प्लस बीटाची किंमत 9 आणि अल्फा गुणिले बीटा असेल 18. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. या ठिकाणी चलाचं काहीही देणं घेणं नाही. म्हणजे ऑप्शनमध्ये या ठिकाणी कुठलेही पर्याय असू शकतात. एक्स असेल, एम असेल, पी असेल, ए असेल, झेड असेल, वाय असेल, काही का असेना, परंतु अल्फा प्लस बीटा तुम्हाला 9च दिसलं पाहिजे आणि अल्फा गुणिले बीटा हे 18च दिसलं पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला कोणतंही वर्ग समीकरण बघितलं की लगेच कळलं पाहिजे की अरे याच्यामध्ये अल्फा अधिक बीटा एवढा आहे आणि अल्फा गुणिले बीटा इतका आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, अल्फा प्लस बीटा बरोबर वजा 12, अल्फा बीटा बरोबर -45, तर त्याचे वर्ग समीकरण लिहा. तर वर्ग समीकरण कसं लिहिता येईल, मग आता एक्सचा वर्ग हे अल्फा प्लस बीटा म्हणजे वजा 12x वजा 45. हे जर यमच्या चलामध्ये लिहिलं तर कसं लिहिता येईल, मग यम वर्ग वजा 12m वजा 45. हे जर पीच्या स्वरूपात लिहिलं तर पी वर्ग वजा 12p वजा 45. हे जर आणखी दुसऱ्या कशाच्या झेडच्या स्वरूपात लिहिलं तर झेड वर्ग वजा 12z वजा 45. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्याला अल्फा बीटाची किंमत दिल्यानंतर समीकरण लिहिता आलं पाहिजे, चल कोणतं का असेना. म्हणजे आपल्याला समीकरण दिलं तर अल्फा बीटाच्या किमती लिहिता आल्या पाहिजेत आणि अल्फा बीटा दिलं तर समीकरण लिहिता आलं पाहिजे. तर हे सर्व वर्ग समीकरणाशी संबंधित आहे आणि यासारखे प्रश्न पोर्टलवर विचारली गेली आहेत, म्हणून आपण या ठिकाणी विशेष लक्ष दिलेलं आहे या अल्फा आणि बीटावर. यानंतर पाहूया अल्फा बीटा संबंधी काही प्रश्न आणखी. ए वर्ग अधिक 17a अधिक 30 या समीकरणात अल्फा वजा बीटा किती. तर पहा, आता अल्फा वजा बीटा थोडं यापूर्वीचं जे गणित शिकलेलं होतं आपण त्याच्या पुढची स्टेप आहे ही. तर दिलेल्या समीकरणामध्ये ज्या किमती दिलेल्या आहेत ते लिहून घ्या अगोदर. ए वर्ग अधिक 17a अधिक 30 यामध्ये अल्फा अधिक बीटा किती असेल 17 आणि अल्फा बीटाचा गुणाकार किती असेल 30. आता आपल्याला काय पाहिजे ते अपेक्षित आहे ते पाहूया आपण. अल्फा वजा बीटा
तर अल्फा वजा बीटा हे जर शोधायचं असेल तुम्हाला तर अगोदर तुम्हाला अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग शोधून घ्यावा लागेल. काय पाहिजे आपल्याला अगोदर? अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग याची किंमत शोधून घ्यावी लागेल, तर तुम्ही हे गणित सोडवू शकतात. तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग कसं काढायचं आपल्याला माहिती आहे, तर याचा विस्तार करावा लागेल आपल्याला. म्हणजे अल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग बरोबर 17चा वर्ग. या ठिकाणी अल्फा वर्ग अधिक 2 अल्फा बीटा अधिक बीटाचा वर्ग बरोबर 289. अल्फा वर्ग अधिक 2 गुणिले हे अल्फा बीटा म्हणजे 30 अधिक बीटाचा वर्ग बरोबर 289. त्यानंतर हे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग हे 30 दोन्ही 60 इकडे वजा करूया डायरेक्ट. 289 वजा 60 म्हणजे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर 289 मधून 60 गेले तर या ठिकाणी शिल्लक राहील 229. हे गणित परीक्षेमध्ये येणार नाही, परंतु आपल्याला जर आलंच तर काय करायचं यासाठी आपण या ठिकाणी हे सोडवत आहोत. तर आपल्याला माहित झालेलं आहे आता अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर 229. आता आपल्याला त्याच्या पुढे आपल्याला हे लिहायचं की याची किंमत आपल्याला वर्गामध्ये लिहायची आहे. अल्फा मायनस बीटा कंसाचा वर्ग बरोबर काय येईल मग? अल्फा मायनस बीटा कंसाचा वर्ग, तर त्याचं सूत्र येईल अल्फा वर्ग वजा 2 अल्फा बीटा अधिक बीटा वर्ग. म्हणजे आपण असं लिहू शकतो, हे अल्फा वर्ग आणि बीटा वर्ग जवळजवळ लिहा. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. अल्फा बीटाची किंमत माहिती आहे आपल्याला. अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग किती येतो? 289. म्हणजे हे 229 वजा 2 गुणिले अल्फा मायनस बीटा. अल्फा मायनस माहिती आहे 2 गुणिले अल्फा मायनस अल्फा इंटू बीटा किती आहे? 30. म्हणजे 289 वजा 30 दोन्ही 60. आता ही जर वजाबाकी केली आपण तर या ठिकाणी 9 मधून 0 गेले 9 राहिले आणि 22 मधून जर 6 गेले तर या ठिकाणी राहतील 16. 169 म्हणजे अल्फा मायनस बीटाचा वर्ग बरोबर 169. आता हे जर 169 आलं असेल मित्रांनो तर या ठिकाणी या दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. अल्फा मायनस बीटा बरोबर आपल्याला मिळेल 13. आता तुम्ही म्हणत असाल सर इतकं कधी सोडवावं, कसं काय शक्य आहे, एवढा वेळ मिळेल का आम्हाला, काय होईल वाटतं तुम्हाला? तर लक्षात घ्या, हे जर गणित 10वीला विचारलं आणि 4 मार्काला गणित आलं असेल तर तुम्हाला एवढ्या सर्व स्टेप लिहाव्या लागतील. आता मी तुमच्यासाठी सांगणार आहे अतिशय सोपी पद्धत. ती पद्धत काय आहे पहा, जी की तुम्ही सेकंदामध्ये गणित सोडवू शकतात. तर ती पद्धत अशी आहे, a वर्ग अधिक 17a अधिक 30. यामध्ये तुम्हाला काय माहिती आहे? अल्फा प्लस बीटा किती आहे? 17 आणि अल्फा आणि बीटा किती आहे? 30. म्हणजे दोन संख्यांची बेरीज किती आली? 17. गुणाकार किती आला? 30. मग 30 गुणाकार असलेल्या दोन संख्या शोधा ज्यांची बेरीज येते 17. तर तुम्हाला सापडेल 15 आणि 2 ज्यांची बेरीज येते 15 अधिक 2 बरोबर 17 आणि 15 गुणिले 2 बरोबर 30. आपल्याला काय पाहिजे इथं? अल्फा मायनस बीटा. मग अल्फा 15 वजा 2 किती आलं उत्तर? 13. आणि तुम्ही एवढं सगळं करून पण उत्तर काय येणार आहे? 13च येणार आहे. तर ही एक पद्धत आहे, लक्षात घ्या. गणितामध्ये ना इतक्या वाटा आहेत. जसं आपल्या एखाद्या गावामध्ये एखादं ठिकाण असेल बस स्टँड वगैरे, तरी कितीतरी रस्ते असतात बस स्टँडवर जायला. तसं गणितामध्ये सुद्धा उत्तरं शोधत असताना अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत, मेथड आहेत. त्या जर आपल्याला समजले ना, आता ज्यांनी या प्रकारे जर तुम्हाला शिकवलं असेल अल्फा मायनस बीटा काढायला, तर ते शक्यच नाही काढणं इतक्या वेळामध्ये. एवढ्या पेपरमध्ये तर सोडवणं शक्य नाही. परंतु ही पद्धत तुम्ही अगदी तोंडी सोडवू शकतात. यासाठी आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जसं की a वर्ग अधिक 12a अधिक 35. याच्यामध्ये तुम्हाला अल्फा मायनस बीटा शोधायचं. तर पहा किती सेकंदामध्ये येतं लगेच. 12 बेरीज गुणाकार 35. दोन संख्या शोधा. तर त्या दोन संख्या असतील 7 आणि 5. ज्यांची बेरीज येते +12 गुणाकार येतो +35 आणि त्यांची वजाबाकी असेल मग 7 मधून 5 गेले 2. झालं. सोपं आहे ना अगदी.
अगदी सेकंदामध्ये सुटतं. यानंतर पाहूया पुढचे प्रश्न. या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न. आता असंच तुम्हाला तोंडी आणि लवकरात लवकर सोडवायचा आहे. एक्स वर्ग वजा 20x अधिक 64 समीकरणामध्ये अल्फा मायनस बीटा शोधा. तर पुन्हा लक्षात ठेवा, गुणाकार 64 आणि बेरीज हा गुणाकार आहे, म्हणजे हे अल्फा बीटा आहे, आणि बेरीज म्हणजे मधलं हे वजा 20 आहे, म्हणजे अल्फा अधिक बीटा किती आहे, वजा 20, आणि गुणाकार आहे 64. अशा जर दोन संख्या तुम्ही शोधलात तर त्या दोन संख्या तुम्हाला मिळतील वजा 16 वजा 4. वजा 16 आणि वजा 4. तर या ठिकाणी पहा, वजा 16 आणि वजा 4 मध्ये या ठिकाणी जर वजाबाकी केली तर वजा 16 हे अल्फा म्हणलं तर वजा 4 जर केलं तर याचं उत्तर काय येईल, हे वजा 16 प्लस 4, म्हणजे याचं उत्तर येईल वजा 12. हा एक पर्याय. दुसरा पर्याय, अल्फा आणि बीटा हे काय आपल्याला लहान मोठे असतात असं काही नाही, कोणतंही कशातून पण वजा होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी यापूर्वीच्याही प्रत्येक उत्तरामध्ये प्लस आणि मायनस असे दोन्ही उत्तर असतात. या ठिकाणी जर हे वजा 4 मधून वजा 16 वजा केलं तर हे होईल वजा 4 अधिक 16 म्हणजे प्लस 12. तर त्यांची जी वजाबाकी आहे ही प्लस आणि मायनस दोन्हीही असू शकते. म्हणजे या ठिकाणी जर पूर्वीचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं असाल, या ठिकाणी मूळ उदाहरण सुरुवातीचं पहा जे तुम्हाला लक्षात येईल. तर हे मूळ उदाहरण आपलं असं होतं बघा, अल्फा वजा बीटाचा वर्ग बरोबर 169. तर अल्फा मायनस बीटा बरोबर किती, आपण वर्गमूळ घेतलं पण फक्त धन वर्गमूळ घेतलं. या ठिकाणी प्लस आणि मायनस दोन्ही पण असतं, म्हणजे अल्फा मायनस बीटा बरोबर प्लस 13 पण असू शकतं, और अल्फा मायनस बीटा बरोबर मायनस 13 पण असू शकतं. यानंतरच्या उदाहरणाचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी जे उदाहरण आपण दुसरं उदाहरण घेतलं होतं, ए वर्ग अधिक 17a अधिक 30, यामध्ये उत्तर काय आले आपल्याला प्लस 13, हे मायनस 13 पण असू शकतं. या ठिकाणी आता हे अल्फा बीटा 7 आणि 5 घेतलं होतं आपण, याच्यामध्ये पण लहान मोठे पण असू शकतो, म्हणजे अल्फा मायनस बीटा बरोबर 2 पण असेल, अल्फा मायनस बीटा बरोबर मायनस 2 पण असेल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्यावेळेस पर्यायाचा आपल्याला वापर करावा लागेल. ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. परंतु आपल्याला एकंदरीत अल्फा बीटाची किमती काढणे हा घटक समजलेला आहे, आणि समीकरणामध्ये अल्फा कसं ओळखायचा, अल्फा प्लस बीटाची बेरीज कशी ओळखायची, त्यांचा गुणाकार कसा ओळखायचा, ह्या पण गोष्टी लक्षात आलेल्या असतील. त्याचबरोबर वर्ग समीकरणे सोडवणे, मूळ काढणे, या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. यानंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लगेच. विद्यार्थी मित्रांनो, जीनियस मॅथ पोलीस भरती विशेष गणित बुद्धिमत्ता 2800 प्रश्न असलेला गेस प्रश्नसंच आपणास घरपोच हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकतात. त्याचबरोबर नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप 5वी, स्कॉलरशिप 8वी, मार्गदर्शिका किंवा इतर प्रश्नसंचासाठी नक्की संपर्क करा. तुम्हाला घरपोच सर्व पुस्तके मूळ किमतीमध्ये दिले जातील. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.